मालेगाव प्रकरणाची माहिती सध्या समोर येत आहे। आरोपी हा लवकरच सुटेल अशाच संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, कारण की आपली न्यायव्यवस्थाच तशी आहे। आणि या केसमध्ये पुढे काय झालेलं आहे आणि त्या आरोपीने पुढे काय काय केलेलं आहे कोर्टामध्ये सुद्धा ते आज आपण बघणार आहोत। आणि ही संपूर्ण घडामोड आणि आतापर्यंतची अपडेट काय आहे हे बघूया। आरोपीला 20 नोव्हेंबरला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं हे आपल्याला माहीत आहे। ही माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी न्यायालयापुढे मोठी गर्दी केली आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती। मग नागरिकांमध्ये वाढलेला रोष पाहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाने आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याची परवानगी दिली। त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे या मागणीसाठी मोर्चा निघाला, ज्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी लाठीचार्ज करत त्यांना पांगवलं। आणि मग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात मालेगाव अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली। फास्ट ट्रॅक कोर्ट आणि वकील, मग ते माहिती त्याची सुद्धा समोर आली। मालेगावचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल, तसेच वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमण्यात येईल असं आश्वासन दिलं। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा आश्वासने दिली होती। परंतु या आश्वासनांचा काहीच उपयोग नाही, कारण की रिमांड रिपोर्ट सादर करत तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली। न्यायालयाने आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मग अपहरण करण्यात कोणाची मदत मिळाली आहे का याचा अजूनपर्यंत तपास यांनी केलेला नाही, पोलिसांनी केलेला नाही। तसंच वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना तपास अजून करायचा आहे आणि प्रत्यक्षदर्शींचा म्हणजे तेथील लोकांचा जबाब नोंदवायचा अजून राहिलेला आहे। यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। मग आरोपीने काय केलं पहा, की शासकीय खर्चाने वकील मिळावा असा अर्ज न्यायालयात केला होता। मात्र मालेगाव वकील संघाने त्यांचं वकीलपत्र कुठलाही वकील घेणार नाही असं जाहीर केल्यामुळे आरोपीला अद्याप वकील मिळालेला नाही। आता आरोपीने आपण मानसिक रुग्ण असल्याचा दावा केला होता, पण वैद्यकीय तपासणीमध्ये तो मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं समोर आलेलं आहे। आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असताना DYSP बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली। याबद्दल मंत्री भुसे यांनी संताप व्यक्त केला होता। तरी सुद्धा तुम्हाला वाटतं का की त्या कुटुंबाला न्याय मिळेल? कारण की अपहरण करण्यात कोणाची मदत मिळाली आहे का हे अजूनपर्यंत शोधलं नाही। तसेच वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना तपास करायचा आहे आणि प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवायचा अजून राहिलेला आहे। म्हणजे एवढ्या प्रोसेस राहिलेल्या आहेत आणि या जर प्रोसेस सिद्ध झाल्या नाहीत तर आपल्या सर्वांना माहीत आहे की काय होतं, त्या आरोपीला सोडून दिलं जातं। आणि हेच सत्य आहे। आजपर्यंतच्या जेवढ्या केसेस झालेल्या आहेत त्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत। तर अशा प्रकारे इथपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।